हिमोग्लोबिन माहिती आहे का कोणाला? हिमोग्लोबिन माहिती आहे का? अरे हो, आज आवाज दे जरा. माहिती आहे? ते हिमोग्लोबिन जे असते ते 11 ते 15% असते. ते जर का कमी झाला तर काय होते? 5-6% आला तर माणूस मरायला टिकून जाते. तसं तुमच्या जमिनीतलं सेंद्रिय कर्ब आहे. आज आपल्या सगळ्यात मोठी दयनीय स्थिती हीच आहे की आपल्या शेतकऱ्यांची, मराठवाड्या शेतकऱ्यांची सेंद्रिय कर्ब जी आहे ते 0.5च्या पण खाली चालले. मग ते काय पीक, तुम्ही काही पण टाकावं काही पिकणार नाही. तुमची जमीन खरोखर शार्पड होऊन जाईल, नापीक होऊन जाईल. सेंद्रिय कर्ब ते हिमोग्लोबिन सारखं ते सेंद्रिय कर्ब काम करतं. सेंद्रिय कर्ब संख्या वाढली पाहिजे आपली, तर ती मातीची सुपीकता आहे. आणि आम्ही काही काही ठिकाणी तपासल्या, सगळ्याचं म्हणत नाही, इथं कोल्हे बोरगाव साईडला सेंद्रिय कर्ब, बिलोली तालुक्यात थोडं सेंद्रिय कर्ब चांगलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये. बाकीच्या ठिकाणचं एवढं नाहीये. पण तुम्हाला ते सेंद्रिय कर्ब वाढवावं लागणार. त्याच्यासाठी तुम्हाला माती परीक्षण करणं हे आवश्यक आहे. माती परीक्षणानंच केलं तर तुम्हाला सामू कळेल, तुम्हाला सेंद्रिय कर्ब कळेल, तुम्हाला NPK कळेल, पोटॅश टाकायचा की नाही टाकायचा, आहे की नाही, नाहीतर स्फुरद, पालाश वगैरे, तुम्हाला बाकीचे जे 16 घटक आहेत दिले, मॅग्नीज, बोरॉन वगैरे, ते सगळं कळेल की काय वापरायचं काय नाही वापरायचं. त्याच्यासाठी तुम्ही काय करता, किती लागतात तो माती परीक्षणाला? 200 रुपये 300 रुपये. माझ्या मते ते पण योजनेमध्ये समाविष्ट असतील कदाचित, पण तुम्ही ते करून घेत चला. माती परीक्षण केल्याने तुमच्या जमिनीचं आरोग्य सगळं. आणि प्रमाणीकरण करताना काय त्याचं कार्य तुम्हाला लक्षात येईल की ते डॉक्टर सारखं काम करते की याच्या जमिनीचं मग प्रमाणीकरण होणार की नाही, जर का परीक्षण रिपोर्ट असेल तर. आता एखाद्याची जमीन आहे, उदाहरणार्थ सांगतो, नाल्याच्या पार आहे, नाल्यामध्ये नुसतं घाणपाणी सांडपाणी वाहतं आणि त्याच्या बाजूला शेती आहे, त्या शेतीच्या बाजूला त्याचं सांडपाणी येतं, तर ते शेत होऊ शकतं या सेंद्रियमध्ये? नाही ना. आणि तो तर पिकवतोय, मात्र ते खाणार कोण आहे? एखादा मनुष्यच खाणार त्याच्यातून पण जे पिकले वगैरे, आहे की नाही, तर त्याला अगोदरच अमान्यता दिल्या जाते. त्यामुळे तसं करू नका. तुम्हाला चांगलंच बांधतात वगैरे, जे प्रिकॉशन काळजी असतात, अवजार तिथं नंतर लिहिले, अवजार स्वच्छ करून वापरले पाहिजे. ट्रॅक्टर पण आपण जे आणतो शेतामध्ये वगैरे ते स्वच्छ करून ठेवला पाहिजे. विळा वापरताना आपण विळा स्वच्छ करून वापरला पाहिजे, है ना. हे सगळे अवजार स्वच्छ करून वापरले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे बॉर्डरवर क्रॉप लावले पाहिजे. आपल्याकडे बॉर्डरवर क्रॉप खूप जण कमी लावतात, मी काही शेतकऱ्यांना म्हणत नाही, पण खूप जण कमी लावतात. आता काय झालंय, आज झाडे लावा झाडे जगवा ही सगळ्यात चांगली मोहीम चालली. त्या याच्यामध्ये तुम्ही आपल्या जे चरवर आहेत, बॉर्डरला आहेत, ते पान बांधा. आता माझा अनुभव सांगतो, मी गुजरातमध्ये गेलो होतो आणि बिहारचा पण अनुभव सांगतो, गुजरातचा पण अनुभव सांगतो. गुजरातवाल्यांनी काय केलं, पूर्ण वॉल कंपाऊंडिंग मध्ये कॅक्टसचे झाडं लावले, बुशेस, जे झुडपं असतात ना, झुडपं, काटेरी झुडपं, ते पूर्ण असे लावून टाकले पूर्ण शेताच्या बाजूनं. साधं पाखरू पण आतमध्ये घुसू शकत नाही. आणि बाहेर नीलगाय राहायचे. नीलगाय म्हणजे त्यांच्या शेतामध्ये, त्याच्यामुळे ते प्रवेश करू शकत नव्हते त्या झाडांमुळे. त्यांच्यासाठी त्यांनी वेगळं रान तयार केलं, गायरान, जी शासनाची जमीन असते त्याच्यासाठी. त्याच्यावरती त्यांना गायराला चारा वारा वगैरे सगळं दिलं. म्हणजे स्वतःच्या शेतात त्यांनी झुडपं लावले चारी बाजूनी, असे वॉल कंपाऊंडिंग केलं की बाकीचा कोणताही मनुष्य, कोणताही जानवर वगैरे तर त्याच्यामध्ये गाराण, डुकरं वगैरे ते येऊ शकणार नाही. आणि थोडीशी हसी मजाक येतो, बिहारमध्ये गेलो, ते नीलगाय तिथं शेतात ते आले तर बिहारवाले काय करतात, फटाके फोडत नाहीत, बंदुकीचे बार उडवतात आणि जनावरांना हाकलतात. तर थोडासा परत त्याची पॅकेज ऑफ प्रॅक्टिस आहे. कारण कसं, वाईल्ड गाय, नीलगायला मारता येत नाही, वन्यजीव आहे ते. आपल्याला सेंद्रिय शेण तर कोणाला मारायचं नाहीये, आपल्याला सोडायचंय. त्याचबरोबर आपल्या शेताची पण काळजी घ्यायची. आणि दैनंदिनी ठेवायच्या. परीक्षण निरीक्षकास भेटीची तुमची सेंद्रिय प्रमाणीकरण निरीक्षकास शेत तपासण्यासाठी योग्य माहिती द्यायची. आता योग्य माहिती काय द्यायची, कारण जर का योग्य माहिती दिली तरच तो तुम्हाला सांगू शकेल की तुमच्या शेतात काय कमी आहे, तुम्हाला काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे ते, आहे की नाही. तुम्हाला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे ना. आज मला समजा मी जर्मनीला गेलो, तिथं मला जर्मनीमध्ये ऑफिसमध्ये काम करायचं, तर मला कोणती भाषा येणं जरुरी आहे, मला ते शिकावं लागेल ना. तिथले लोक म्हणतील, वाय डोंट यू लर्न द जर्मन लँग्वेज, मला मग विचारतील ते काय, वाय यू कांट. तसं तुम्हाला जर का शेतीबद्दल जाणून घ्यायचं असेल, तुमच्यामध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे, डॉक्टर सारखं काय, तुम्ही जो पण प्रमाणीकरण निरीक्षक तुमच्याकडे येणार त्याला योग्य ती माहिती देणं आवश्यक आहे. आता तेच जे करायचं सांगितलं, आता जे करू नये. आता करू नये मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रासायनिक खत, औषधी वापरू नये, कोणताही काडी कचरा, प्लास्टिक जाळू नये शेतामध्ये, मानवी मलमूत्र वापरू नये,
है ना. मानवी मलमूत्र का वापरू नये. आपल्याकडे पहिल्यांदा खूप जण शिकवलं जातं ते सगळ्याचे. माणसाला काही आजार झालेला असेल तर ते त्या जमिनीसोबत जडलेलं असतं. म्हणून का मानवी मलमूत्र वगैरे वापरू नये. अस्वच्छ नाल्याचे पाणी वापरू नये. जीएमओ बियाण्याचा वाहन कधीच वापरू नये. आम्ही जे सेंद्रिय शेतीमध्ये घेत असतो ते बीटी कॉटन चालतं का प्रमाणीकरणामध्ये? नाही चालत. त्याचे काय जीवाणू म्हणजे त्याचा गुणधर्म बदललेले आहे ते झाड वगैरे. बीटीचं वाण जे आहे ते गुणधर्म बदलले. त्याच्यामुळे बीटी कॉटनचं प्रमाणीकरण कोणतीच वर्ल्ड पूर्ण जगामध्ये कोणीच करत नाही. त्याचबरोबर काही जीएमओ वाण आलेत वांग्यामध्ये, टमाट्यामध्ये वगैरे. आपल्या भारत सरकारने बंदी केलेली आहे बरं का. आधीपासून सांगतो, कुणाकडे जर का जीएमओ वाण भेटलं तर त्याला पनिशमेंट आहे. जीएमओ वाण बिलकुल वापरायचं नाही. जीएमओ आणि हायब्रिड मधला फरक समजून घ्या. हायब्रिड वेगळं असतं आणि जीएमओ वेगळं असतं. जीएमओ वाण म्हणजे ज्याचे डीएनए बदललेले असतात पूर्णपणे. जसं आपण इस्रायल मध्ये बघतो की नाही, एवढे मोठे पिकं लागले, उत्पन्न निघालं, मात्र ते काय खूप सारे जीएमओ असतात. आपल्याकडे उत्पन्न निघालं पण ते खायला पूरक नसतात आणि विकायला पण पूरक नसतात. ते असे जीएमओ वाण हानिकारक असतात. शेती मालाला रेडिएशन, रासायनिक फ्युमिगेशन, हे तर फ्युमिगेशन तुम्हाला अजून बरंच पुढे कळावं लागेल. रूपांतर अवस्थेचे पीक सेंद्रिय म्हणून विकू नये. आता मी तुम्हाला सांगितलं प्रमाणीकरणाचा महत्वाचा होता रूपांतर अवस्था. रूपांतर अवस्था ही 3 वर्षाची असते फळ पिकासाठी, जे वार्षिक पीक असतात, आणि 24 महिने असतात जे द्विदल म्हणजे सीझनल क्रॉप असतात. त्याच्यासाठी जे आपण खरीपला काय घेतो, उडद, मूग, तूर वगैरे खरीपला घेतो ना. खरीपचं 6 महिन्याचं पीक असते आणि रब्बीचं एक 6 महिन्याचं पीक असते समजा. तर ते खरीप आणि रब्बी सीझनल घेतलं तर तुम्हाला फक्त 2 वर्षामध्ये रूपांतर काळ पूर्ण करून 3ऱ्या वर्षी ऑर्गॅनिक होतं. आणि तेच फळ जर का घेतले, पेरू, सीताफळ, चिक्कू, जांभूळ, तर हे आंबा 3 वर्षानंतर तुम्हाला त्याचं पूर्ण ऑर्गॅनिक म्हणून प्रमाणपत्र भेटत असतं. हे लिहून घ्या. 3 वर्षाचा रूपांतर काळ लागतो फळबागांसाठी, वार्षिक पिकांसाठी, आणि 2 वर्षाचा काळ राहतो सीजनल क्रॉप साठी, ज्याचं क्रॉप रोटेशन आहे. आता उत्पादनाची लॅब टेस्ट करून सेंद्रिय म्हणून शेतीमाल विक्री करणं अयोग्य आहे. हा मी सगळ्याचा महत्वाचा मुद्दा पण सांगतो. आजकाल मला खूप सारे शेतकरी म्हणतात, साहेब मला माझं सेंद्रियच आहे म्हणतात, माझी हळद सेंद्रिय मला विकायची आहे साहेब म्हणतात. वाटल्यास तुम्ही कोणत्याही लॅब मध्ये टेस्ट करून घ्या. आज 8 मेलाच एका लॅबवर FSSAI आणि CBI धाड टाकली. तो चक्कापैकी म्हणजे प्रॉब्लेमॅटिक करत होता. त्याच्यामध्ये लॅब मध्ये काही हेच नव्हतं, इक्विपमेंट स्टँडर्ड, त्याचं स्टँडर्डच फॉलो करत नव्हता जे करायचं होतं ते वगैरे. आणि लॅब मध्ये टेस्ट करून काय भेटणार आहे? ते सेंद्रिय म्हणून घोषित होते का नाही? जसं मी सांगितलं, तुम्हाला टेस्ट करणार, पण उत्तर कोण देणार आहे? डॉक्टरच देणार आहे. तुम्हाला आजार काय झाला, औषध गोळ्या काय लागणार ते डॉक्टरच सांगणार. तसं नुसतं लॅबचं टेस्ट करणं म्हणजे सेंद्रिय आहे असं नाही. त्याची तपासणी झाली पाहिजे, त्याची पूर्ण पद्धत आहे, त्याचं मानांकनासाठी पूर्ण कंप्लायन्स झाला पाहिजे. ते कंप्लायन्स जर का झालं तरच तो माल जो आहे, उत्पादन जे आहे ते सेंद्रिय म्हणून होत असतं. त्याच्यामुळे फक्त लॅब टेस्ट करून सेंद्रिय म्हणा अशी व्याख्या जे करणं आहे ती चुकीचं आहे. तुम्ही यापुढे लॅब टेस्ट करून घ्या, सेंद्रिय म्हणून असं म्हणू नका. तर प्रमाणीकरणाच्या आधारे तुम्ही त्यांना बोला की प्रमाणित आहे आमचं, मग तुम्ही कुठेही घेऊ शकता. आता हे काही इनपुट्स आहेत जे वापरायचे आणि नाही वापरायचे वगैरे सांगितले. माझा आवाज ऐकू येतो का सगळ्यांपर्यंत? मॅटर प्रोड्युस्ड इन ऑर्गॅनिक फार्मिंग, हे आपण जैविक कंपोस्ट खत वगैरे जे वापरतो त्याच्याबद्दल आहे. फार्म म्हणजे शेणखत वगैरे आहे. त्याच्यानंतर मग काही आपण ढेच्या बरूचं झाडं वगैरे लावतो, ग्रीन मॅन्युरिंग करतो, मूग वगैरे लावतो, तर ते ग्रीन मॅन्युरिंग सुद्धा अलाव आहे. स्ट्रॉज आणि मल्चेस असतात ते अलाव आहे. याच्यामध्ये कसं आहे, काही अलाव आहे त्याला परमिटेड लिहिलेले इंग्रजीमध्ये, म्हणजे वापरास हरकत नाही. काही ठिकाणी रेस्ट्रिक्टेड लिहिले म्हणजे वापरता येतं मात्र कमी प्रमाणात वापरता येतं. जसं काही स्ट्रॉज, वर्मिकास्ट, ॲनिमल चारकोल म्हणजे जनावरांचे जळालेले अवशेष वगैरे जे आहे ते वापरता येतं मात्र रेस्ट्रिक्टेड, कमी प्रमाणात. त्याचबरोबर रॉक फॉस्फेट वापरता येतं पण कमी प्रमाणात.
भारत सरकारने अशी वर्तमानपत्रात जाहिरात पण दिलेली आहे की ऑर्गॅनिकचं लेबल बघून, हे पीजेस साठी दिलं होतं की असं ऑर्गॅनिकचं लेबल बघून जर का तुम्ही विकत घेत असाल तरच तुम्हाला चांगलं आहे. असं तुम्ही बघितलं असेल आज पेपरमध्ये खूप साऱ्या फूड सिक्युरिटी बद्दल बातम्या चालू आहेत. पूर्ण दर महिन्याला कोणती ना कोणती तरी बातमी येतच आहे. आपण सगळ्यांनी जाणलं असेल की आज 2 वर्षापूर्वी एक घटना घडली होती मॅगीच्या संदर्भात. आपले पोरं मॅगी खूप खात होते. मॅगीच्या संदर्भात काय झालं होतं, त्याचं लीड जे आहे ते 0.6% आलं होतं जास्त, जे की माणसाच्या आरोग्यास हानिकारक आहे. तर त्यांनी काय केलं, पूर्ण मॅगीवर ते जितका पण मॅगीचे सप्लाय झालं होतं सगळं बांधून घेतलं. मॅगीवर ते सरकारने अंकुश दाबला आणि त्याला 600 करोड रुपये भरावे लागले पूर्णपणे FSSAI ला. तेव्हा कुठं तो रिस्टार्ट करून त्याचं प्रोडक्शन चेंज करून बदलून 2 वर्षानंतर व्यवसाय सुरू करण्यास अनुमती दिली. पण त्याला तोपर्यंत काय खूप झालं पब्लिक झालं, त्याला सगळं नुकसान झालं. अशा प्रकारचे लेबल आणि कंप्लायन्स चेक करणं आवश्यक आहे. आज सिंगापूरला आपले MDH एव्हरेस्ट मसाला, तुम्ही बघे मसाला बद्दल ऐकलं असेल, पूर्ण फर्जी मसाला. आज तुम्ही आशीर्वाद भोग आटा, शक्ती भोग आटा, 5-5 किलोचा आटा वगैरे विकत घेतात. काय असतं त्यामध्ये मैदा मिक्स असतो, कारण का त्याची शेल्फ लाईफ वाढावी म्हणून, आणि सांगतात आटा 100%. अशा फूड प्रोडक्ट्स मध्ये खूप सारे भेसळ होणं चालू आहे. त्याच्यामुळे ते भेसळ थांबवायची आणि आपला खरोखरच चांगला आरोग्य साठी काम करण्यासाठी जर असं सर्टिफाईड मालच तयार करून जर का विकला तर ते शासनात त्याची कुठेतरी नोंद घेते. त्याच्यासाठी लायसन्सिंग आणि प्रमाणीकरण हे गरजेचं आहे. आणि शासनाने अशा सूचना आदत मधात देत राहतात पेपरच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून, की तुम्ही लेबल बघूनच ऑर्गॅनिक घेत चला. उत्पादन ऑर्गॅनिक असेल तरच उत्पादन तुमचं विकत घेत चला. असे काही लोक आहेत. NPOP प्रमाणीकरण तुम्ही करत असाल तर तुम्हाला जो उजवीकडला तुमचा सगळ्यात पहिला इंडिया ऑर्गॅनिक लिहिलेला निळ्या रंगाचा तिथं पक्षी सारखा आहे, तो तुम्हाला लोगो त्याच्यावरती वापरता येतो. आता लोगो म्हणजे काय साहेब, तुम्ही आज कोणता पण इलेक्ट्रिकल कंपन्या आणत असाल त्याच्यावर ISI मार्क असते, BSI मार्क असते, फूड प्रोडक्ट कधी 1 मार्क असते, वेगवेगळे मार्क असतात ना. तसं ते बघितलं म्हणजे तुम्ही म्हणता की हा नाही चांगली क्वालिटी आहे बुवा मार्क असेल तर. तसंच हे ऑर्गॅनिकचं लेबल त्या पॅकेटवर असेल तरच तुम्ही ते विकत घेऊ शकता. फूड प्रोडक्टवर जैविक भारत FSSAI ने नियम काढलेला आहे, त्याच्यामुळे जैविक भारत असणे बंधनकारक आहे. आणि त्याच्यानंतर मग पीजेस इंडिया, हे ग्रीन म्हणजे सुरुवातीचं रूपांतर अवस्थेचं आहे, आणि पीजेस इंडिया ऑर्गॅनिक निळं लेबल जे वापरायचे तेव्हा पूर्ण तुमचं ऑर्गॅनिकतून सेंद्रिय प्रमाणीकरणामध्ये जातं. तुमचं रूपांतर होतीचा काळ कमी होऊन प्रमाणपत्र पूर्ण 3 वर्ष. आणि साधारण मला समजू शकतो, मी एक साधारण व्यक्ती मी पण तुम्हाला चांगली सिस्टीम आपल्या भारत सरकार राबवते. त्याच्यामध्ये लॅब्स आहे, त्याच्यामध्ये उद्योगवाले आहे, त्याच्यामध्ये फॉरेस्टवाले आहे, त्याच्यामध्ये म्हणजे फार्म पासून ते कन्झ्युमरच्या प्लॅटफॉर्म पर्यंत सगळी चेन शृंखला साखळी जी आहे ती प्रमाणित असते. त्याला ते काम करतात त्या प्रमाणीकरणाच्या आधारे. हे असे प्रोडक्ट असतात, त्याच्यावरती तुम्ही लोगोज वगैरे बघू शकता, असे पॅकेजिंग वगैरे केलेली असते आणि त्याच्यावरती लेबल वगैरे टाकलेले राहतात. समजत आहे ना? असे लेबल वगैरे बघायचे असतात. हे लेबल बघूनच माल विकत घ्यायचे असतात ऑर्गॅनिक आहे की नाही. सगळ्यात शेवटी लास्ट बट नॉट लिस्ट मी सांगू इच्छितो की तुम्ही सर्वांनी सेंद्रियसाठी जे योजनेमध्ये फक्त योजना म्हणून बघू नका, ही तुमच्या आपल्या भावी पिढीसाठी आहे. आपण जी सेंद्रिय शेती करायलो ती आपल्या भावी पिढीसाठी आहे, येणाऱ्या पिढीसाठी आहे, आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी लोकांना चांगलं सकस आहार खायला द्यायचा आहे. आणि प्रमाणीकरण यंत्रणा काय आहे, फक्त एक तपासणी निरीक्षक आहे, एक स्टॅम्पिंग ऑथॉरिटी आहे की जी की तुम्हाला गुडविल देईल की तुम्ही तुमचा माल जो आहे तो बाजारामध्ये सेंद्रिय म्हणून विकू शकता, जेणेकरून तुम्हाला 2 पैसे उरतील, चांगले भेटतील. आणि मी सर्व संयोजकाचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तुम्हाला काही जर का प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता. त्याच्या आधी माझा नंबर आणि नोट करून घ्या. नंबर सांगतो. माझं नाव हर्षल जैन. जीनेक्स ऑर्गॅनिक सेल्स अँड सर्व्हिसेस, नांदेड. नांदेड जेल जवळ. माझा संपर्क क्रमांक आहे 88 88 630 220.
पुन्हा एकदा सांगतो संपर्क क्रमांक 88 88 630 220 हा माझा संपर्क क्रमांक आहे. तुम्हाला अजूनही काही माहिती पाहिजे असेल किंवा काही मदत पाहिजे असेल वगैरे तर तुम्ही मला संपर्क करा किंवा KVK व्यंकटेश सरांना पण संपर्क केला तर चालतो. तुम्हाला काही प्रश्न आहे? कोणाला काही प्रश्न विचारायचे? थोडं ते तणनाशक मारल्यामुळे त्याच्यातली थोडी माहिती सांगा की उतरून जायची जमीन जे दुसरं काही लागत असलं तेवढं माहिती सांगा आम्हाला. तुम्हाला आज सांगतो, आज मी जे आता लवकर चाललोय ऍक्च्युली मला 4 वाजता. आज आम्ही 48 शेतकऱ्यांना सर्टिफिकेट देतोय कलेक्टर ऑफिस मध्ये. आज नांदेड जिल्ह्यातले एकूण 91.57 हेक्टर एरिया आम्ही पूर्ण केलाय, सेंद्रियमध्ये आणलाय. ही आमची पहिली सुरुवात आहे. अजून तुमच्यासारखे लोक चांगले सहवासी भेटले, शेतकरी उच्चुत वगैरे, तर आम्ही पुढे जाऊ. आणि लवकर नांदेडमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे शेतीसाठी जे डेव्हलप करायचं, सरांच्या माध्यमातूनच लॅब असो, NABL अक्रेडिटेड लॅब असो, वेअरहाऊस असो, पॅकेजिंग हाऊस असो, हे सगळे हळूहळू विकासाचे कामं आपण चालू करूया त्या अनुषंगाने, जेणेकरून नांदेडचा मॅप वरती की नाही इथं ऑर्गॅनिक होतं आणि बाहेरचे देश आपल्याकडे आकर्षित होतील आणि इथून एक्सपोर्टला चालना भेटेल. धन्यवाद. आपले काही प्रश्न, आपले काही शंका असतात आपण विचारू शकता. प्रमाणीकरण का करणं गरजेचं आहे? प्रमाणीकरण म्हणजे काय हे तुम्हाला कळलं असेल. आपण ज्यावेळेस सेंद्रिय नैसर्गिक शेती ज्यावेळेस करायला सुरुवात करणार आहोत किंवा ज्यावेळेस आपण सुरुवात केली आता आपण करायला किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग करायला सुरुवात केली, तर तुमचं जे क्षेत्र आहे हे ऑर्गॅनिक म्हणून कधी ओळखलं जाईल जोपर्यंत तुमच्याकडे सर्टिफिकेट राहणार नाही. आणि हे सर्टिफिकेट काय आहे, कशासाठी सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे, ते कशा रीतीने ती प्रोसिजर आहे ही आता आपल्याला हर्षल जैन साहेबांनी सांगितलेलं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी हर्षल जैन साहेबांचं मी या ठिकाणी जोरदार टाळ्याच्या जोरे आपण त्यांचं आभार व्यक्त करूया. तुमच्या काही शंका असतील तर ह्या शंका तुम्हाला आत्ता असेल तर आता विचारू शकता, नंतरही पुन्हा कधी शंका असेल तर पुन्हाही तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आपण ज्यावेळेस ग्रुप करू, या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी, त्यांचाही नंबर या ग्रुपमध्ये असेल, त्यांची जी काही माहिती असेल ती त्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे सांगत जातील. आणि हा संवाद आहे, हा संवाद पूर्णपणे जोपर्यंत तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही तोपर्यंत ह्यांच्यासोबत आपल्याला संवाद साधायचा, ह्यांच्या आपल्याला संपर्कात राहायचं आहे. कारण नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठं काम आपल्याला सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीमध्ये करायचं आहे. शासनाची खूप चांगली योजना आहे. ही का योजना, म्हणजे शासनाला ही इतपत योजना सुरू का करावी लागली, सध्याची काय परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टी आपण थोड्या वेळाने बोलणारच आहोत. मी आपले नांदेड जिल्ह्याचे कृषी भूषण शेतकरी यांनी या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलंय, भगवानराव इंगोले, त्यांची स्वतःची खूप मोठी कंपनी आहे, शेतकरी उत्पादक कंपनी. आणि हे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून त्यांनी काय शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे किंवा शेतकरी कुठेपर्यंत पोहोचलेला आहे, नांदेड जिल्ह्यातले शेतकरी ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये, नैसर्गिक फार्मिंग मध्ये कुठेपर्यंत पोहोचलेला आहे हे आपण त्यांच्या तोडून ऐकूया. आपण जोरदार जोरे आपण भगवानराव पाटलांचे आपण त्यांचे अनुभव त्या आपल्याला या ठिकाणी शेअर करते. सर्वप्रथम आज कृषी पर्यटन दिवस हा आंतरराष्ट्रीय पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. आणि या कृषी पर्यटन दिवसानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना कृषी पर्यटन दिनाच्या दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आणि शासन